नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. गणपती बाप्पा मोरया. प्रत्येक विशिष्ट तिथी ही कोणत्या ना कोणत्या देवी देवतेला समर्पित तिथी असते. त्याचप्रमाणे संकष्टी चतुर्थी ही गणपती बाप्पा यांना समर्पित तिथी आहे आणि गणपती बाप्पा यांना विघ्नहर्ता असं देखील म्हटलं जातं. गणपती बाप्पांची विधिवत पूजा सेवा केल्यास गणपती बाप्पा आपल्या भक्तांच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण करतात, त्यांच्यावरील सर्व विघ्न अडचणी अडथळे दूर करतात. आणि म्हणूनच 2 ऑगस्ट रोजी येणाऱ्या संकष्टी चतुर्थीला आपल्या मुलांच्या लग्नातील अडथळे दूर व्हावेत, मुलांना मनासारखा जोडीदार मिळावा, मुलांचा सुखाचा संसार व्हावा, लक्ष्मी नारायणासारखा आपल्याही मुलांचा जोडा जमावा, यासाठीच आपल्याला एक अगदी साधा सोपा परंतु अत्यंत प्रभावी उपाय करायचा आहे. आणि असंख्य लोकांनी हा उपाय केलेला आहे आणि त्याचा अनुभव देखील त्याला आलेला आहे. आणि म्हणूनच हा उपाय मी तुमच्या सर्वांसोबत शेअर करणार आहे. तर उपाय आहे 21 तांदळाचा. 21 तांदूळ आपल्याला एका ठिकाणी अर्पण करायचे आहेत, एक सेवा करायची आहे. आता ही तांदळाची सेवा उपाय कशा प्रकारे करायचे आहे याबाबतची सविस्तरपणे माहिती मी तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे सांगणारच आहे. परंतु त्यापूर्वी चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आपले असेच येणारे नवनवीन माहितीमय आणि भक्तिमय व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. तसेच व्हिडिओ पाहताना व्हिडिओला लाईक करायला, तसेच कमेंटमध्ये ओम गणपते नमः किंवा गणपती बाप्पा मोरया तसेच श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका. मुलं विवाह योग्य झाली की आईवडिलांना काळजी लागते ती आपल्या मुलांच्या लग्नाची. आपल्या मुलांचं योग्य वयात लग्न व्हावं, मुलांचा सुखाचा संसार व्हावा अशी सर्वच आईवडिलांची इच्छा असते आणि त्यानुसारच आपल्या मुलांसाठी स्थळ देखील पाहण्यात येतं. परंतु मुलांसाठी स्थळ पाहताना अशा काही अडचणी निर्माण होतात ज्यामुळे विवाहामध्ये विलंब होतो. परंतु काळजी करू नका, आपण आज जो उपाय पाहणार आहोत या उपायानं मुलांच्या विवाहातील सर्व अडथळे दूर होण्यास मदत होणार आहे. तर उपाय आपल्याला करायचा आहे या संकष्टी चतुर्थीच्या दिवशी सकाळी, ज्या वेळेला आपण देवपूजा करत असो तर त्यावेळेला. तर उपाय करण्यासाठी आपल्याला लागणार आहे 21 अखंड तांदूळ. तांदूळ घेताना एकही तांदूळ तुटलेला नसावा, अखंड तांदूळ हवा. त्याचबरोबर एक सुपारी घ्यायची आहे. सुपारी हे विघ्नहर्त्याचं गणपती बाप्पांचं स्वरूप आहे. ज्या ठिकाणी गणपती बाप्पांची मूर्ती किंवा प्रतिमा नसते तर त्या ठिकाणी गणपती बाप्पांचं स्वरूप मानून या विघ्नहर्त्याची म्हणजेच या सुपारीची पूजा केली जाते. त्याचबरोबर लागणार आहे एक हळकुंड. हळकुंड घेताना लेकूरवाळा हळकुंड घ्यायचा आहे. हळकुंड कुठेही तुटलेलं नसावं. त्यानंतर लागणार आहे एक जास्वंदीचं फूल. लाल रंगाच्या जास्वंदीचं फूल घ्यायचं आहे आणि त्यानंतर देवघरासमोर बसायचं आहे. या सर्व वस्तू घेऊन सर्वप्रथम तर आपल्याला देवघरासमोर दिवा प्रज्वलित करायचा आहे. कोणतीही सेवा उपाय करताना अग्नीला साक्षी मानूनच करायला हवा, तरच आपण केलेल्या सेवेचं आपल्याला फळ प्राप्त होतं. तर दिवा प्रज्वलित करताना एका प्लेटमध्ये थोड्याशा अखंड अक्षदा ठेवायच्या आहेत. त्यावरती तुम्हाला एक दिवा ठेवायचा आहे. दिव्यामध्ये देशी गाईचं तूप घालायचं आहे किंवा मग देवघरातील दिवा प्रज्वलित करण्यासाठी जे तेल वापरतं तर ते वापरायचं आहे. या दिव्यामध्ये 2 भीमसेनी कापराच्या वड्या तसेच थोड्याशा अखंड अक्षदा टाकायच्या आहेत. कुंकवानं लाल करून 2 अखंड लवंगा टाकायच्या आहेत आणि हा दिवा प्रज्वलित करायचा आहे. यामुळं आपल्या घरामध्ये जी निगेटिव्हिटी आहे, नकारात्मकता पसरलेली आहे तर ती दूर होते आणि या भीमसेनी कापराच्या सुगंधानं माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होते. घरामध्ये प्रसन्न वातावरण निर्माण होतं. त्यानंतर एका पाटावरती लाल रंगाचं वस्त्र अंतरायचं आहे. त्यावरती तुम्हाला गणपती बाप्पांची मूर्ती स्थापन करायची आहे. जर तुम्हाला देवघरातच ही सेवा करायची असेल तर तुम्ही त्या ठिकाणी करू शकता. तर सर्वप्रथम आपण जी सुपारी घेतलेली आहे तर तिला अभिषेक करायचा आहे. पाण्याने अभिषेक करायचा आहे आणि अभिषेक करत असताना ओम गणपते नमः या मंत्राचा जप करायचा आहे. अभिषेक करायचा आहे. सुपारी स्वच्छ पुसायची आहे. त्यानंतर 2 विड्याची पानं घ्यायची आहेत. मी अगोदर सांगायला विसरले. विड्याची पानं घ्यायची आहे. एक प्लेट घ्यायची आहे. त्यामध्ये तुम्हाला ही 2 विड्याची पानं ठेवायची आहेत. त्या पानावरती तुम्हाला स्वस्तिक काढायचं आहे कुंकवाने आणि त्यावरती तुम्हाला ही सुपारी स्वच्छ पुसून ठेवायची आहे. सुपारीला देखील तुम्हाला हळदी कुंकू लावायचं आहे. त्यानंतर आपण जे जास्वंदीचं फूल घेतलेलं आहे तर ते जास्वंदीचं फूल अर्पण करायचं आहे. त्यानंतर हळकुंड त्या ठिकाणी ठेवायचा आहे जो आपण विड्याची पानं घेतलेली आहे तर त्याच्यावरती. आणि या सर्व वस्तू तुम्हाला ठेवायच्या आहेत. ज्या ठिकाणी गणपती बाप्पांची मूर्ती आहे किंवा प्रतिमा आहे तर त्याच्या अगदी समोर, अगदी चरणाजवळ तुम्हाला ह्या वस्तू ठेवायच्या आहेत. पानाचा विडा, त्यावरती सुपारी, त्यावरती हळकुंड, त्यानंतर जास्वंदीचं फूल आणि त्यानंतर आपण ज्या 21 अखंड अक्षदा मोजून घेतलेल्या आहेत तर त्या उजव्या हातामध्ये घ्यायच्या आहेत. आता उपाय करताना आईवडिलांनी केला किंवा मुलांनी केला तरी देखील चालेल. आईवडील हा जर उपाय करत असतील तर त्यांनी आपल्या मुलांचं नाव घेऊन हा उपाय करायचा आहे किंवा कुटुंबातील इतर कोणतीही व्यक्ती हा उपाय आपल्या मुलांसाठी करू शकते. तर उपाय करण्यासाठी
आपण जे 21 अखंड अक्षदा घेतलेल्या आहेत, तर ज्या ठिकाणी आपण जास्वंदीचं फूल ठेवलेलं आहे, म्हणजे जो पानाचा विडा ठेवलेला आहे, ज्यावर सुपारी आणि त्यावरती हळकुंड ठेवलेला आहे, तर त्यावरती जास्वंदीचं फूल ठेवायचं आहे आणि या जास्वंदीच्या फुलाच्या मधोमध तुम्हाला हे 21 तांदूळ अर्पण करायचे आहेत. आता तांदूळ अर्पण करत असताना प्रथम एक तांदूळ अर्पण करायचा आहे. त्यानंतर तुम्हाला मी एक मंत्र सांगत आहे, तर तो मंत्र म्हणायचा आहे ओम वक्रतुंड हू असा एक मंत्र म्हणायचा आहे. त्यानंतर एक तांदूळ तुम्हाला अखंड तांदूळ या जास्वंदीच्या फुलावरती अर्पण करायचा आहे. पुन्हा एकदा तांदूळ घ्यायचा आहे. पुन्हा एकदा तुम्हाला मंत्र म्हणायचा आहे ओम वक्रतुंड हू. असे 21 तांदूळ अर्पण करताना 21 वेळा तुम्हाला हा मंत्र जप करायचा आहे आणि 21 तांदूळ तुम्हाला या जास्वंदीच्या फुलावरती अर्पण करायचे आहेत. त्यानंतर तुम्हाला या तांदळाला आणि या वस्तू ज्या ठेवलेल्या आहेत, म्हणजेच आपण पूजेसाठी ज्या ठेवलेल्या आहेत, तर त्यांना धूपदीप दाखवायचा आहे, हळदी कुंकू व्हायचे आहेत. त्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी बसून पुन्हा एकदा ओम गणगणपते नमः या मंत्राचा 108 वेळा जप करायचा आहे. तुमच्या कुलदेवतेचं नामस्मरण करायचं आहे. तुमची जी इष्टदेवता असेल तर तिचं नामस्मरण करायचं आहे. मुलांच्या विवाहातील अडथळे दूर करण्यासाठी या विघ्नहर्त्याला प्रार्थना करायची आहे. या दिवशी व्रत करायचं आहे, उपवास करायचा आहे. दिवसभर तुम्हाला गणपती बाप्पांचं नामस्मरण करायचं आहे. मुलं उपाय करत असतील तर मुलांनी किंवा आई वडिलांनी, परंतु मुलांनी या दिवशी तामसिक पदार्थ खायचे नाहीत. शक्यतो या दिवशी लाल रंगाची वस्त्र परिधान करायची आहेत. तुमच्या जवळपास या ठिकाणी गणपती बाप्पांचं मंदिर असेल तर तिथं जाऊन गणपती बाप्पांचं दर्शन घ्यायचं आहे, त्यांची पूजा करायची आहे. जर गोमाता जवळपास असेल तर तिला हिरवा चारा, 6 केळी खाऊ घालायची आहेत, चण्याची डाळ चपाती खाऊ घालायची आहे. गोमातेची देखील पूजा सेवा करायची आहे. त्यानंतर संध्याकाळी पुन्हा एकदा आपण जे जास्वंदीच्या फुलावरती 121 अक्षदा अर्पण केलेल्या आहेत, तर त्यांची पुन्हा एकदा पूजा करायची आहे, धूपदीप दाखवायचा आहे. आणि त्यानंतर संकष्टी चतुर्थीच्या दुसऱ्या दिवशी देवपूजा करताना तुम्हाला हे 21 तांदूळ घ्यायचे आहेत. जे सुपारी ठेवलेली आहे तर ती सुपारी आणि हळकुंड घ्यायचे आहेत. आपण जे तांदूळ अर्पण केलेले आहेत 21, तर ते कुंकवानं लाल करायचे आहेत आणि मगच अर्पण करायचे आहेत. त्यानंतर ह्या ज्या सर्व वस्तू आहेत तर त्या घ्यायच्या आहेत. सर्व वस्तू आपल्याला एका लाल रंगाच्या वस्त्रामध्ये बांधायच्या आहेत. एक पोटली तयार करायची आहे. त्यानंतर आपल्याला ही पोटली हातामध्ये घ्यायची आहे. कुणी उपाय करत असेल तर त्या व्यक्तीनं पुन्हा एकदा तुम्हाला मी जो मंत्र सांगितलेला आहे तर तो मंत्र पुन्हा एकदा तुम्हाला या पोटलीवर म्हणायचा आहे. ओम वक्रतुंड हू या मंत्राचा पुन्हा एकदा तुम्हाला त्या ठिकाणी 21 वेळा जप करायचा आहे. आणि त्यानंतर ही जी पोटली आहे तर ती तुमची मुलं ज्या ठिकाणी म्हणजेच वावर करतात किंवा मुलं ज्या ठिकाणी झोपतात तर त्यांच्या उशीखाली किंवा मग तुम्ही देवघरामध्येच ठेवू शकता किंवा तुमच्या घराच्या चौकटीच्या वरच्या बाजूला तुम्ही बांधू शकता. किंवा कुठेही शक्य झालं नाही तर मग तुम्ही देवघरामध्येच ही पोटली ठेवायची आहे. सकाळ संध्याकाळी देवपूजा करताना आपण या ज्या अभिमंत्रित केलेल्या वस्तू आहेत तर त्यांची पूजा करायची आहे, सेवा करायची आहे. आणि आपल्या मुलांच्या विवाहातील अडथळे दूर करण्यासाठी या आपण ज्या ठेवलेल्या वस्तू आहेत तर त्यांना प्रार्थना करायची आहे. त्यानंतर तुम्ही ज्या वेळेला मुलांसाठी स्थळ पाहायला जात असाल तर त्यावेळेला ही जी वस्तू आहेत तर त्या आपल्या सोबत ठेवायच्या आहेत. आणि त्यानंतर घरी आल्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला देवघरामध्ये किंवा ज्या ठिकाणी ही पोटली ठेवली असेल तर त्या ठिकाणी ठेवायची आहे. तर ही जी सेवा आहे तर ती तुम्हाला 21 दिवस करायची आहे. म्हणजेच 21 दिवस तुम्हाला या तांदळाची, या वस्तूंची पूजा करायची आहे. आणि 21 दिवसांनी हे जे 21 तांदूळ आहेत, ही जी पोटली आहे तर ती तुम्हाला ज्या ठिकाणी गणपती बाप्पांचं मंदिर आहे तर त्या ठिकाणी नेऊन गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये त्यांच्या चरणावरती अर्पण करायचे आहे. त्यावेळेला जी सुपारी जी आपण ठेवलेली आहे तर ती सुपारी अर्पण नाही करायची, फक्त अखंड तांदूळ आणि जे आपण हळकुंड घेतलेला आहे तर त्याच वस्तू तुम्हाला त्या ठिकाणी अर्पण करायच्या आहेत. या 21 दिवसांच्या आतमध्येच आपल्या मुलांसाठी मनासारखं स्थळ येणार आहे. मुलांना जर प्रेमविवाह करायचा असेल किंवा कुंडलीमध्ये जर काही दोष असतील तर ते देखील या 21 दिवसांमध्ये दूर होण्यास मदत होणार आहे. फक्त हे जे 21 दिवस आहेत तर त्या 21 दिवसांमध्ये मुलांनी तामसिक पदार्थ चुकूनही खायचे नाहीत. आणि त्याचबरोबर विघ्नहर्त्याचं स्मरण करायचं आहे. आपल्या विवाहामध्ये ज्या काही अडथळे आहेत तर ते दूर करण्यासाठी प्रार्थना करायची आहे. त्याचबरोबर आपल्या मुलांसाठी स्थळ पाहणं चालूच ठेवायचं आहे. नुसते उपाय आणि सेवा करून चालत नाही, तर त्याला मेहनत देखील करावी लागते. म्हणजे स्थळ पाहणं देखील चालूच ठेवायचं आहे. आणि त्यानंतर ही जी सुपारी ठेवलेली आहे तर ती सुपारी आपण आणून आपल्या तिजोरीमध्ये ठेवू शकता किंवा आपल्या व्यवसायाच्या ठिकाणी आपण ठेवू शकता. ठेवताना एखाद्या लाल रंगाच्या कपड्यामध्ये बांधून ठेवायचे आहे. त्याचबरोबर थोड्याशा अक्षदा देखील ठेवायच्या आहेत. आणि 1 रुपयाचं नाणं अशी एक पोटली तयार करून तुमच्या तिजोरीमध्ये किंवा देवघरामध्ये तुम्ही स्थापन केली तरी देखील चालेल. तर अशा प्रकारे तुम्हाला या संकष्टी चतुर्थीला 2 ऑगस्ट रोजी येणाऱ्या गणपती बाप्पांना
आपल्या मुलांच्या विवाहातील अडथळे दूर करण्यासाठी प्रार्थना करायची आहे, हा उपाय करायचा आहे आणि या विघ्नहर्त्याच्या कृपेने आपल्या मुलांच्या विवाहातील अडथळे दूर होऊन मुलांचा मनासारखा जोडीदार मिळणार आहे, त्यांच्या सुखाचा संसार होणार आहे आणि लक्ष्मी नारायणासारखा आपल्या मुलांचाही जोडा जमणार आहे। फक्त उपाय करताना मनापासून आणि श्रद्धेने करायचा आहे। कोणतीही सेवा करताना मनामध्ये कोणतीही शंका न आणता ती जर सेवा केली, उपाय केले तर आपल्याला इच्छित फळ नक्कीच मिळते। तर अशा प्रकारे आपण आज या व्हिडिओमध्ये संकष्टी चतुर्थीला मुलांच्या विवाहातील अडथळे दूर करण्यासाठी 21 तांदळाचा उपाय कशा प्रकारे करायचा आहे याविषयीची माहिती जाणून घेतलेली आहे। 21 तांदूळ हे जास्वंदीच्या फुलावर अर्पण करायचे आहेत, कारण जास्वंदीचं फुल हे गणपती बाप्पांना अत्यंत प्रिय आहे आणि त्यामुळे आपल्याला या जास्वंदीच्या फुलावरतीच 21 तांदळाची सेवा करायची आहे। तर अशा प्रकारे आपल्याची माहिती, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून जरूर कळवा। माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। धन्यवाद।